ओ पठामि संस्कृतं यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम् संस्कृतस्य सदा भक्तौ ते संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये ते संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम् रामाय रामचन्द्राय रामभद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् वन्दे वाल्मीकिकोकिलम्। रविन्द्र सोऽभिगम्य महात्मानं कृत्वा रामं प्रदक्षिणम् न्यवेदयत मे आत्मा द्रष्टासीतेति तत्त्वतः। पदच्छतः सः अभिगम्य महात्मानं कृत्वा रामं दक्षिणं निवेदयत् अमेयात्मा दृष्टा सीता इति तत्त्वतः। അർത്ഥം സഹ അവൻ അഭിഗമ്യ അടുത്തു വന്നിട്ട് മഹാത്മാനം മഹാത്മാവിനെ കൃത്വ ചെയ്തിട്ട് രാമം രാമനെ പ്രദക്ഷിണം നിവേദയത് പറഞ്ഞു അയ അമേയാത്മാ അപരിമേയ ബുദ്ധിയുക്ത തീക്ഷ്ണമായ ബുദ്ധിയുള്ളവൻ അപരിമേയമായ ബുദ്ധിയുള്ളവൻ ദൃഷ്ട കണ്ടിട്ട് സീത സീത ഇതി എന്ന് തത്വതഃ യാഥാർത്ഥ്യമായി വസ്തുതാപരമായിട്ട് അന്വയം അമേയാത്മാ സഹ മഹാത്മാനം രാമം അഭിഗമ്യ പ്രദക്ഷിണം കൃത്വാ സീത തത്വതഃ ദൃഷ്ട ഇതി നിവേദയത്. അമേയാത്മാ സഹ മഹാകപിഃ മഹാത്മാനം രാമം അഭിഗമ്യ പ്രദക്ഷിണം കൃത്വാ സീത തത്വതഃ ദൃഷ്ട
इति निवेदयत् തീക്ഷ്ണബുദ്ധിയുള്ള അവൻ ഹനുമാൻ മഹാത്മാനം രാമം മഹാത്മാവായിട്ടുള്ള രാമനെ അഭിഗമ്യ അടുത്തു വന്നിട്ട് പ്രദക്ഷിണം പ്രദക്ഷിണം ചെയ്തിട്ട് സീത തത്വതഃ ദൃഷ്ട സീതയെ യാഥാർത്ഥ്യത്തിൽ കണ്ടു എന്ന് പറഞ്ഞു എന്ന് പറഞ്ഞു. അപരിമിത ബലബുദ്ധിയുക്തഃ ധൈര്യയുക്തഃ സഹ കപിഃ മഹാകപിഃ ഹനുമാൻ മഹാത്മാനം രാമം പ്രാപ്യ പ്രദക്ഷിണം ച കൃത്വാ വസ്തുതഃ അഹം സീതാം ദൃഷ്ടവാൻ ഇതി സീതാദർശനവൃത്താന്തം ശ്രീരാമചന്ദ്രസ്യ പുരതഃ നിവേദിതവാൻ. അർത്ഥः रामः सीतादर्शनवृत्तान्तं सम्पूर्णतया याथार्थतया किम् अभवत् इति सः भगवतः रामचन्द्रस्य पुरतः हनुमान् निवेदितवान्. व्याकरणांशः सः दकारान्त पुल्लिङ्गं सर्वनामशब्दं प्रथमाविभक्ति एकवचनम् अभिगम्य लपन्तम् अस्ति अव्ययम्. महात्मानं महात्मन् शब्दं नकारान्त पुल्लिङ्गं द्वितीय एकवचनम् कृत्वा त्वान्तम् अस्ति अव्ययम् अस्ति. रामम् अकारान्त पुल्लिङ्गं द्वितीय एकवचनम्. प्रदक्षिणम् अकारान्त नपुंसकलिङ्गं द्वितीय एकवचनम्. निवेदयत् नी उपसर्गयुक्त वित् धातु लङ् अनतितने भूते नङ्. अमेयात्मा अकारान्त पुल्लिङ्गं प्रथमाविभक्ति एकवचनम्. दृष्टा आकारान्त स्त्रीलिङ्गं प्रथमाविभक्ति एकवचनम्. सीता आकारान्त स्त्रीलिङ्गं प्रथमाविभक्ति एकवचनम्. इति अव्ययम्. तत्त्वतः अव्ययम्. सन्धि सह आतिकम् अभिगम्य प्रथमं विसर्गसन्धि आगच्छति अकारानन्तरं विसर्गं भवति अधिकं स्वरः और मृदु. अत्र स्वरः आगतः अस्ति आ अस्ति अतः विसर्गस्य स्थाने उ आगच्छति. आ अधिकम् उ ओ गुणसन्धि आगच्छति. ओ अधिकम् आ पूर्वरूप सन्धि च आगच्छति. त्रयदस्मिन् पदे सन्धि त्रयम् अस्ति. नी उपसर्गयुक्त लङ् अस्ति अवेदयत्. नी अधिकम् अवेदयत्. इ अधिकम् आ यु यन् सन्ति आगच्छति. तत्र निवेदयत् भवति. निवेदयत् अमेयात्मा. तत्र निवेदयत् अधिकम् अमेयात्मा. तत्र जस्त्वसन्धि भवति. तकारस्य स्थाने दकारं. सीतेति सीता अधिकम् इति आ अधिकम् इ ये गुणसन्धि आगच्छति. सन्धि चतुष्टयमस्ति. आरम्भपदे सन्धित्रयमस्ति. विसर्ग गुण पूर्वरूपसन्धि आगच्छति. द्वितीयपदे निवेदयत् यन्सन्धि अस्ति. निवेदयत् अधिकम् अमेयात्मा. तत्र जस्त्वसन्धि भवति. अनन्तरं सीतेति सीता अधिकम् इति आ प्लस् इ या यु गुणसन्धि सॉरी आ प्लस् इ ए गुणसन्धि भवति. आदिकम् इ ए गुणसन्धि भवति. समासः महात्मानां महान् आत्मा यस्य सः
महात्मा विहुरिः तं महात्मानं विहुरिः समासः अमेयः आत्मा यस्य सः अमेयात्मा विहुरिः अमेयः आत्मा यस्य सः अमेय विहुरिः समासद्वयमपि विहुरिः समासम् एतदेव अस्ति अन्य संशयं किमपि अस्ति चेत् प्रष्टुं शक्यते നമസ്കാരം സാർ. ആ സ്വാഭിഗമ്യ എന്നുള്ളതിലെ ആ ഒരു മൂന്നാമത്തെ സന്ധി എങ്ങനെയാ വരുന്നതെന്ന് പറഞ്ഞോ. ഗുണസന്ധി മനസ്സിലായി, പൂർവ്വരൂപസന്ധി. पूर्वसंधि ओ अदायिद् विसर्गस्य स्थाने उ आगच्छति ओके. तदानीं स अधिकम् आ अधिकम् उ अधिकम् आ इति भवति खलु. अतः सः इत्युक्ते स अधिकम् आ अधिकं विसर्गम् अधिकम् आ. ओके. अतः आ विसर्गस्य स्थाने उ भवति. അപ്പം ആ അധികം ഊ സമം ഓ ഭവതി. അപ്പൊ ഓ അധികം ആ സമം പൂർവരൂപസന്ധി ഭവതി. ഓ സ്ഥാനെ സോന്ന് ആ ചിഹ്നം ആഗച്ഛति खलु पूर्वरूप चिह्नं ओ आगच्छति सो अतः सो പിന്നെ ആ സ്ഥാने विसर्गम् आगच्छति आ चिह्नम् आगच्छति सोऽभिगम्य पूर्वरूपसन्धि. ശരി. अन्य संशयः नास्ति चेत् अग्रे गच्छामः. यस् देवेन्द्र. ततः सुग्रीवसहितो गत्वा तीरं महोदधे समुद्रं शोभयामास शरैरतीत्यसन्निभैः. ततः सुग्रीवसहितः गत्वा तीरं महोदधेः समुद्रं शोभयामास शरैः आदित्यसन्निभैः. ततः सुग्रीवसहितः गत्वा तीरं महोदधेः समुद्रं शोभयामास शरैः आदित्यसन्निभैः. ततः विशेषം അല്ലെങ്കിൽ വിശേഷം സുഗ്രീവസഹിതഃ സുഗ്രീവനോട് കൂടെ ഗത്വ പോയിട്ട് തീരം തീരമിതി അർത്ഥം തടഹ മഹോദധേഃ സമുദ്രത്തിന്റെ സമുദ്രത്തിനെ ക്ഷോഭയാമാസ ക്ഷോഭിപ്പിച്ചു ശരൈഹി ശരങ്ങളാൽ ആദിത്യസന്നിഭൈഹി ആദിത്യ കിരണതുല്യമായ ആദിത്യ സദൃശ്യമായ സൂര്യ സദൃശമായ അന്വയം. തതഃ സുഗ്രീവസഹിതഃ മഹോദധേഃ തീരം ഗത്വാ ആദിത്യസന്നിഭൈഃ ശരൈഃ സമുദ്രം ശോഭയാമാസ. തതഃ സുഗ്രീവസഹിതഃ മഹോദധേഃ തീരം ഗത്വാ ആദിത്യസന്നിഭൈഃ ശരൈഃ സമുദ്രം ശോഭയാമാസ.
ततः सुग्रीवसहितः അതിനുശേഷം സുഗ്രീവനോട് കൂടി രാമൻ മഹോദധേഹേ തീരം ഗത്വാ സമുദ്രത്തിന്റെ തീരത്ത് പോയിട്ട് ആദിത്യസന്നിഭൈഹി സൂര്യസദൃശമായ ശരൈഹി ശരങ്ങളാൽ സമുദ്രം ക്ഷോഭയാമാസ സമുദ്രത്തിനെ ശോഭിപ്പിച്ചു. സമുദ്രത്തിലേക്ക് ഏതു ഒരു അർത്ഥ. കാരണം ഹനുമതः വചനം ശ്രുത്വാ ഹനുമാൻ മഹോദയസ്യ വചനം ശ്രുത്വാ ശ്രീരാമः हनुमन् सीतां दृष्टवान् इति हनुमतः कथनं तद् श्रुत्वा अनन्तरं भगवान् श्रीरामः सुग्रीवेण सहितं सुग्रीवेण सह समुद्रतीरं गतवान्. लङ्कागमनं कथं कर्तुं शक्नुमः, लङ्कागमनं कथं वयं कुर्मः इति चिन्तने तत्र आगतः. समुद्रः प्रथमं मार्गदाने अनुमतिं न दत्तवान्. समुद्रं तु न इष्टवान्, एतेषां गमनं न इष्टवान्. अतः समुद्रः अनुमतिं न दत्तवान्. अतः भगवतः रामचन्द्रस्य क्रोधः आगतः. तथा भगवान् रामचन्द्रन् सूर्यकिरणैः सदृशः शरैः समुद्रं प्रति बाणं प्रेषयितुं प्रयत्नं कृतवान्. तदेव स्वकार्थः. हनुमतः सुग्रीवसहितः श्रीरामचन्द्रः समुद्रतीरमागत्य आदित्यसदृशशरैः समुद्रं शोभयामास इति अर्थः. व्याकरणांशः ततः अकारान्त पुल्लिङ्गं प्रथमाविभक्ति एकवचनम्. सुग्रीवः अकारान्त पुल्लिङ्गं प्रथम एकवचनम्. गत्वा गत्वा त्वान्तम् अव्ययम्. तीरम् अकारान्त नपुंसकलिङ्गं द्वितीय एकवचनम्. महोदधेः इकारान्त पुल्लिङ्गं षष्ठी एकवचनम्. समुद्रम् अकारान्त पुल्लिङ्गं द्वितीय एकवचनम्. शोभयामास तत् कर्तरि लिट् अस्ति परोक्षभूते प्रथमपुरुष एकवचनम्. शरैः अकारान्त पुल्लिङ्गं तृतीया बहुवचनम्. आदित्यसन्निभैः अकारान्त पुल्लिङ्गं तृतीया बहुवचनम्. सन्धि सुग्रीवसहितः गत्वा सुग्रीवसहितो गत्वा विसर्गसन्धि अस्ति. विसर्गासन्धि अधिकं गुणसन्धि. अग्रिमम् अस्ति शरैः आदित्यसन्निभैः. तत्रापि विसर्गसन्धि. विसर्गस्य स्थाने रेफम् आगच्छति. समासः सुग्रीवसहितः सुग्रीवेण सहितः तृतीय तत्पुरुषः. महोदधेः महान् च असौ उदधिः महोदधिः कर्मधारय समासः. महान् च असौ उदधिः महोदधिः कर्मधारय समासः. आदित्येन सन्निभः आदित्यसन्निभः तैः आदित्यसन्निभैः तृतीया तत्पुरुषः. आदित्येन सन्निभः आदित्यसन्निभः तृतीया तत्पुरुषः तैः आदित्यसन्निभैः. संशयमस्ति चेत् प्रष्टुं शक्यते. निरञ्जना अग्रिमश्लोकम्. दर्शयामास चात्मानं
समुद्रसरितां पतिः समुद्रवजना चैव नलं सेतुमकारयत्। पदच्छेदं पश्यामः। दर्शयामास च आत्मानं समुद्रः सरितां पतिः समुद्रवचनात् च एव नलं सेतुम् अकारयत्। दर्शयामास च आत्मानं समुद्रः सरितां पतिः समुद्रवचनात् च एव नलं सेतुम् अकारयत्। अन्वयः सरितां पतिः समुद्रः आत्मानं दर्शयामास समुद्रवचनात् एव च नलं सेतुम् अकारयत्। सरितां पतिः समुद्रः आत्मानं दर्शयामास समुद्रवचनात् एव च नलं सेतुम् अकारयत्। സരിതാപതിഃ സമുദ്രഃ, നദികളുടെ ഭർത്താവ് സമുദ്രം, സമുദ്രस्य വിശേഷണമസ്തി. ആത്മാനം ദർശയാമാസ, ശ്രീരാമചന്ദ്രस्य एवं क्षोभं दृष्ट्वा अस्त्रं दृष्ट्वा സ്വയം സഹ ബഹിः ആഗതവാൻ. ദർശയാമാസ ദർശിപ്പിച്ചു, കാണിച്ചു. സമുദ്രവചനാത്, സമുദ്രത്തിന്റെ വാക്കിൽ നിന്ന്, ഏവ തന്നെ, നളം നളനോട്, സേതും സേതു പാലം ഉണ്ടാക്കൂ എന്ന് രാമൻ പറഞ്ഞു. അതായത് സരിതാപതിഃ സമുദ്രഃ ആത്മാനം ദർശയാമാസ, സമുദ്രം സ്വന്തമായിട്ട് സ്വയം പുറത്തേക്ക് വന്നു. അപ്പോൾ രാമൻ സമുദ്രവചനാത് ഏവ, സമുദ്രത്തിന്റെ വാക്ക് കേട്ടിട്ട് തന്നെ, നളം സേതു മകാരയത്, നളനെ കൊണ്ട് സേതു സ്ഥാപിച്ചു. അർത്ഥഃ നദീനാം പതിഃ സമുദ്രഃ സ്വ ആത്മാനം ദർശിതവാൻ. തേന ദർശനേന മാർഗേണ സേതും നിർമാതു ഇതി രാമഃ നളം ആജ്ഞാപിതവാൻ. നളം ഉപയോഗിച്ച രാമഃ സേതും കാരിതവാൻ. ആരംഭे സമുദ്രस्य किञ्चित् विप्रतिपत्ति आसीत्. पुनः भगवतः रामचन्द्रस्य क्षोभं दृष्ट्वा समुद्रः भयचकितः. सः स्वयं पुनः पुरतः आगतवान्. स्वयमेव सः मार्गनिर्देशनं कृतवान्, केन मार्गेण सेतु निर्माणं करणीयम् इति. तद् आज्ञां श्रुत्वा, तस्य वचनं श्रुत्वा श्रीरामः नलमाज्ञापितवान्, सेतुं करोतु इति भावार्थः. व्याकरणांशः दर्शयामास, दृश्य धातु निजन्तमस्ति, कर्तरि लिट्, दृश्य निजन्तं कर्तरि लिट्, दर्शयामास. च अव्ययम् आत्मानम्, आत्मशब्दं नकारान्त पुल्लिङ्गं द्वितीया एकवचनम्. समुद्रः अकारान्त पुल्लिङ्गं द्वितीया प्रथमा एकवचनम्. सरितां तकारान्त स्त्रीलिङ्गं षष्ठी बहुवचनम्. पतिः इकारान्त पुल्लिङ्गं प्रथमा एकवचनम्. समुद्रवचनात् अकारान्त नपुंसकलिङ्गं पञ्चमी एकवचनम्. च अव्ययम्, एव अव्ययम्. नलम् अकारान्त पुल्लिङ्गं द्वितीया एकवचनम्. सेतुम् उकारान्त पुल्लिङ्गं द्वितीया एकवचनम्. अकारयत् कृ धातु निजन्तं करोति इत्यस्य निजन्तं तस्य लिङ् भूतकालम् अकारयत्. करोति कारयति, अकारयत् लिङ् प्रथमपुरुष एकवचनम्. सन्धिः च अधिकमात्मानं चात्मानम्.
आ प्लस आ वचनाच्च चुट्टुसन्धि तवर्गं प्लस तवर्गं समानमभवत् वचनात् टु स्थाने चु आगच्छति चुट्टुसन्धि चैव च प्लस ए ऐ आ प्लस ए ऐ वृद्धिसन्धि समुद्रवचनात् समासं समासं समुद्रस्य वचनं समुद्रवचनं तस्मात् समुद्रवचनात् षष्ठी तत्पुरुषः समुद्रस्य वचनं समुद्रवचनं षष्ठी तत्पुरुषः तस्मात् समुद्रवचनात् अन्य व्याकरणांशं किमपि नास्ति एतदेव अस्ति संशयमस्ति चेत् प्रष्टुं शक्नुमः अशीतितमः श्लोकः समाप्तः इष्टं विंशति സാർ അതില്ലേ വചനാത് പ്ലസ് ച അപ്പം ത് മാറിയിട്ട് അവിടെയും ച വരുമല്ലോ ജുസ്തസന്ധിക്ക് അപ്പം ച ഇരട്ടിക്കണ്ടേ ഇരട്ടിച്ചിട്ടില്ല അവിടെ ഇരട്ടിക്കണം വചനാച്ച രണ്ട് ച കാണാമല്ലോ അല്ലേ രണ്ട് ലേഖനദോഷः अस्ति चाद्वयमस्ति वचनाच्चैव इति एकं तु अर्धं च द्वितीयं तु पूर्ण च वचनाच्च अन्य संशयम् अशीतिश्लोकः समाप्तः 80 श्लोकः समाप्तः शिष्टं तु 20 श्लोकाः एव सन्ति तदास्मिन् वासरे एतस्य बालकाण्डस्य प्रथमसर्गस्य समापनं करणीयमिति अस्ति वयं प्रयतामहे भगवतः अनुग्रहेण यथापर्यन्तम् अविघ्नम् आगतं धन्यवादः संशयः नास्ति चेत् समापयामः सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः अद्यतनदिनं सर्वेषां शुभं भूयात्।